हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मॅथमॅटिक्स मधला एक महत्वाचा कन्सेप्ट, एक महत्वाचा टॉपिक आज आपण स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे डिटर्मिनंट. आता तसं बघितलं, जर आपण स्टेट बोर्डचा सिलेबस बघितला तर स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये 11th ला हा टॉपिक आहे आणि तोच जर तुम्ही एनसीईआरटीचा सिलेबस बघितला तर एनसीईआरटीच्या 12th ला, एनसीईआरटी मध्ये 12th ला हा पार्ट 1 मध्ये टॉपिक आहे. लक्षात घ्या, डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस. बरोबर. तर लक्षात घ्या, डिटर्मिनंट हा टॉपिक महत्वाचा आहे, कारण 11th मध्ये तुम्ही डिटर्मिनंट हा टॉपिक बघितला तर 12th मध्ये तुम्हाला बऱ्याच टॉपिक्स मध्ये याचा उपयोग होतोय. जसं की जर तुम्हाला 12th मध्ये आपण 12th मध्ये मॅट्रिक्स हा टॉपिक बघणार आहोत, तर त्या मॅट्रिक्स या टॉपिक मध्ये तुम्हाला इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स आहे, म्हणजे त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, तर त्याच्या अगोदर तुम्हाला डिटर्मिनंट म्हणजे माहित असला पाहिजे किंवा त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट तुम्हाला काढता आला पाहिजे. बरोबर. तसंच टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्ये पण सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर असे दोन प्रकार आहेत. जर त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर इज इक्वल्स टू 0 असेल तर तो मॅट्रिक्स आपण सिंग्युलर मॅट्रिक्स आहे असं म्हणतोय. जर त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर नॉट इक्वल्स टू 0 असेल तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर. आणि जर तुम्हाला इनव्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर दिलेला मॅट्रिक्स हा कसा असला पाहिजे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असला पाहिजे, म्हणजे तिथं तुम्हाला डिटर्मिनंटचा उपयोग करावा लागतो. बरोबर. त्याच पद्धतीनं तुम्हाला स्ट्रेट लाईन मध्ये पण तुम्हाला दिलेले 3 पॉइंट्स आहेत, ते कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे फाइंड आउट करण्यासाठी पण डिटर्मिनंटचा उपयोग करावा लागतो. त्याबरोबर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये इक्वेशन आहे, म्हणजे हे मी सगळं जे सांगतोय ते 12th मध्ये तुम्ही बघणार आहे. लक्षात घ्या, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा टॉपिक 12th ला आहे. तिथं सुद्धा दिलेलं इक्वेशन हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे इक्वेशन आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंटचा उपयोग करावा लागतो. आता हे झालं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल किंवा मॅट्रिक्स असेल. तुम्ही वेक्टर मध्ये, वेक्टर हा टॉपिक बघणार आहे, त्यामध्ये तुम्ही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बघणार आहे, त्याबरोबर क्रॉस प्रोडक्ट बघणार आहे. तर क्रॉस प्रोडक्ट, दिलेल्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला या डिटर्मिनंटचा उपयोग करावा लागणार आहे. वेक्टर मध्ये परत स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, ज्याला आपण बॉक्स प्रोडक्ट म्हणतोय, त्याची डेफिनेशन म्हणजे तो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट डिफाईन करण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंटचा उपयोग करावा लागणार आहे. म्हणजे असं सगळं, म्हणजे बऱ्यापैकी मॅक्झिमम टॉपिक्स मध्ये तुम्हाला डिटर्मिनंटचा उपयोग करावा लागतो. तर लक्षात घ्या, मग हा डिटर्मिनंट नेमका टॉपिक आहे काय, या डिटर्मिनंट मध्ये तुम्ही काय काय शिकणार आहे ते बघा. डिटर्मिनंट मध्ये सुरुवातीला, कारण डिटर्मिनंट हा कन्सेप्ट तुम्हाला 10th मध्ये माहित झालेला आहे. तुम्हाला आठवतं का बघा, तुम्ही 10th मध्ये लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा टॉपिक बघितलाय आणि त्याच्या सोल्युशन्सच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स बघितलेल्या आहात, त्यामध्ये एक मेथड तुम्ही बघितलाय जी क्रॅमर्स रूलनी, म्हणजे युझिंग क्रॅमर्स रूल वी फाइंड सोल्युशन ऑफ गिवन सिस्टीम. म्हणजे दिलेले इक्वेशन्स त्याचे सोल्युशन्स तुम्ही युझिंग क्रॅमर्स रूल फाइंड आउट केलेला आहे आणि त्या क्रॅमर्स रूल मध्ये तुम्ही डिटर्मिनंट हा कन्सेप्ट सुरुवातीला बघितलाय. त्या ठिकाणी आठवतं का बघा. फक्त काय होतं, त्या ठिकाणी डिटर्मिनंट मध्ये 4च एलिमेंट्स होते. तर आज आपण म्हणजे 4 एलिमेंट ती सुद्धा आपण बघणार आहोत. त्याबरोबर तुम्हाला जर 9 एलिमेंट्स असतील तर त्याची सुद्धा अरेंजमेंट आपण डिटर्मिनंट मध्ये कशी करतोय तेही आपण आज बघणार आहोत. तर जाऊया मग. सुरुवातीला जेव्हा डिटर्मिनंट आपल्याला टॉपिक सुरू करायचा असेल तेव्हा सर्वांना असं माहित असलं पाहिजे की नेमकं आपण इथं रो कशाला आणि कॉलम कशाला म्हणतोय. लक्षात घ्या, जे हॉरिझॉन्टल जे काय नंबर्स असणार आहेत, हॉरिझॉन्टल आडवे, त्यांना आपण काय म्हणतोय, रोज असं म्हणतोय. ROWS. लक्षात घ्या, रोज. बरोबर. आणि जे व्हर्टिकल जे काय नंबर्स असणार आहेत, जे काय व्हर्टिकल नंबर लाईन वरती जे काय नंबर्स असणार आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतोय, दीज आर द कॉलम्स. आता याहून तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हॉरिझॉन्टल जे काय नंबर्स असणार आहेत हॉरिझॉन्टल नंबर लाईन वरती, तर त्यांना आपण काय म्हणतो, रोज म्हणतोय. आणि जे व्हर्टिकल्स जे काय नंबर लाईन वरती जे काय नंबर्स असणार आहेत त्यांना आपण कॉलम्स म्हणतोय. लक्षात घ्या, इथं नंबर लाईन तुम्ही एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असं नका विचार करू. मी नंबर लाईन इथं कशाला म्हणतोय, एक हॉरिझॉन्टल जे काय लाईन्स आहेत त्या लाईन्स वरती जे नंबर्स आहेत त्या हॉरिझॉन्टल लाईन्सला आपण काय म्हणतो, रोज असं म्हणतोय. आणि जे व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या व्हर्टिकल लाईन्स वरती जे नंबर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, कॉलम्स असं म्हणतोय.
आता मग या डिटर्मिनंट मध्ये काय होतं बघा, डिटर्मिनंट तुम्ही जे बघणार आहे या सुरुवातीला जो पहिला डिटर्मिनंट तुम्ही बघताय तो आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. म्हणजे काय, तर त्या डिटर्मिनंट मध्ये फक्त 2 रो असतील आणि 2 कॉलम असतील. आता हा तर डिटर्मिनंट तुम्ही 10th मध्ये बघितलाय बघा, तुम्हाला आठवतं काय, म्हणजे ज्या डिटर्मिनंट मध्ये 2 रो आणि 2 कॉलम असतील त्या डिटर्मिनंटला आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 किंवा फक्त 2 असं म्हणतोय. आता इथं काय झालं बघा, इथं जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी ए बी सी आणि डी हे 4 नंबर्स आहेत आणि हे 4 नंबर्स मी काय केले, 2 व्हर्टिकल लाईन्सच्या मध्ये मी त्यांना काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे इन बिटवीन 2 व्हर्टिकल लाईन्स. आय अरेंज हिअर दिस 4 नंबर्स इनसाइड 2 व्हर्टिकल लाईन्स. आणि मग बघा ती जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट कशी आहे, इथं तुम्हाला 2 रो, बरोबर ना, 2 म्हणजे हॉरिझॉन्टल जे नंबर्स असतात, जर आपण तिथला हॉरिझॉन्टल लाईन काढली तर त्या एलिमेंट्स कुठं आहेत असं आपण म्हणतोय, तर ते एलिमेंट्स रोचे एलिमेंट्स आहेत, ज्यामध्ये हा पहिला रो आहे, हा दुसरा रो आहे, बरोबर. म्हणजे तो आपण म्हणूया R1, याला म्हणतो मी R2. R1 म्हणजे काय, फर्स्ट रो, R2 म्हणजे काय, सेकंड रो. आलं लक्षात. आता तसंच बघा इथं मी व्हर्टिकल लाईन काढतोय, या ठिकाणी 2 व्हर्टिकल लाईन्स आहेत, तर यांना आपण काय म्हणतोय, दीज आर द कॉलम्स. मग इथं हा फर्स्ट कॉलम झाला आणि हा सेकंड कॉलम झाला, म्हणजेच काय C1 आणि C2, बरोबर. तर बघा मग इथं आपण जो डिटर्मिनंट समोर बघतोय तो डिटर्मिनंट 2/2 चा आहे. म्हणजे काय, या डिटर्मिनंट मध्ये 2 रो आणि 2 काय आहेत, कॉलम्स आहेत. आता यावरून तुमच्या लक्षात येईल बघा, तर डिटर्मिनंट जेव्हा जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा डिटर्मिनंट आपण कशाला म्हणायचं नेमकं, तर डिटर्मिनंट ही एक अरेंजमेंट आहे, कोणाची, नंबर्सची. म्हणजे तुम्हाला काही नंबर्स अरेंज करायचे इनसाइड अ 2 व्हर्टिकल लाईन्स सच दॅट, म्हणजे तुम्हाला असं अरेंज करायचं आहे की त्या अरेंजमेंट मध्ये जेवढे रोज असणार आहेत तेवढेच काय असले पाहिजेत, कॉलम्स असले पाहिजेत. कळतो का बघा मी काय म्हणतोय, डिटर्मिनंट इज अरेंजमेंट ऑफ नंबर्स इनसाइड अ 2 व्हर्टिकल लाईन्स विच कंटेन्स इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे त्यामध्ये काय असलं पाहिजे, त्या अरेंजमेंट मध्ये जेवढे रोज आहेत तेवढेच काय असले पाहिजेत, कॉलम्स असले पाहिजेत. आता बघा ही जी काय अरेंजमेंट आहे ती काय असणार, 2 व्हर्टिकल लाईन्सच्या मध्ये ती तुम्हाला अरेंजमेंट करायची आहे त्या नंबर्सची, बरोबर. आता मी इथं एक डिटर्मिनंट काढला. आता तसं समजा मी आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया, ABCDEFGHI. आता बघा ही जी अरेंजमेंट आहे नंबर्सची, इथं मी एकूण किती नंबर्स अरेंज केलेले आहेत, जर काउंट केला तर तुमच्या लक्षात येईल इथं 9 एलिमेंट्स आहेत टोटल. तर हे 9 एलिमेंट्स मी काय केलेले आहेत, 3 रो आणि 3 कॉलम्स, म्हणजे रो आणि कॉलम सेम झाले इनसाइड अ 2 व्हर्टिकल लाईन्स. 2 व्हर्टिकल लाईन्सच्या मध्ये मी या ठिकाणी 9 एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत, ज्यामध्ये 3 रो आणि काय 3 कॉलम्स आहेत, बरोबर ना. आता हे जे 9 एलिमेंट्स आहेत ते आपण आणखी वेगळ्या पद्धतीने पण अरेंज करू शकतोय ना, किंवा समजा 9च्या जागी आपण 10 एलिमेंट्स घेतले, बरोबर ना, हेही आपण वेगळ्या पद्धतीने काय करू शकतोय, अरेंज करू शकतोय, बरोबर. आता मी दुसरं एक अरेंजमेंट सांगतो तुम्हाला. समजा अशी अरेंजमेंट्स आहे ABCDEFGHIJK आणि L. आता ही जर अरेंजमेंट्स बघितलात तर तुमच्या लक्षात येईल इथं 1, 2 आणि 3 रोज आहेत, मात्र कॉलम्स किती आहेत बघा, 1, 2, 3 आणि 4 कॉलम्स आहेत. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे ती डिटर्मिनंट होणार आहे का हो, नाही. म्हणजे लक्षात घ्या, डिटर्मिनंट आपण कशाला म्हणतोय, डिटर्मिनंट इज अरेंजमेंट ऑफ नंबर्स इनसाइड अ 2 व्हर्टिकल लाईन्स विच कंटेन्स इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे काय असलं पाहिजे, त्या अरेंजमेंट मध्ये जेवढे रोज आहेत तेवढेच काय असले पाहिजेत, कॉलम्स असले पाहिजेत.
तर आणि तरच आपण त्या अरेंजमेंटला काय म्हणतोय, डिटर्मिनंट असं म्हणतोय. म्हणजे काय झालं, मग इथं 4 एलिमेंट्स तुम्ही अरेंज केला ज्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणजे हा डिटर्मिनंट झाला. बरोबर. इथं तुम्ही 9 एलिमेंट्स आहेत म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणजे हा डिटर्मिनंट झाला. पण हे जे तिसरे एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्यामध्ये एकूण 12 एलिमेंट्स आहेत, बरोबर ना. पण इथं अरेंजमेंट कशी आहे बघा, 3 रो आहेत आणि 4 कॉलम्स आहेत, म्हणजे ही अरेंजमेंट डिटर्मिनंट होऊ शकत नाही. आता मग तुम्हाला सर्वांना डिटर्मिनंट लक्षात आलेलं आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय ते आता आपण डिटेलमध्ये बघूया. आता आपण जे डिटर्मिनंटचे 2 प्रकार जे बघणार आहोत त्यामध्ये पहिला आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2x2, जो तुम्हाला 10th मध्ये झालेला आहे. ते आपण आता म्हणजे 11th मध्ये पण ते आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. आणि त्याबरोबर डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3x3 हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला 3x3 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता यायला पाहिजे. लक्षात घ्या, जर तुम्हाला 3x3 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू करेक्ट व्यवस्थित कॅल्क्युलेट करता आली तर तुम्हाला बऱ्याच म्हणजे पुढच्या नंतरच्या काही टॉपिक्स मध्ये तुम्हाला त्याची भरपूर हेल्प होणार आहे. लक्षात घ्या, कारण तुम्हाला माहित असू देत एरिया ऑफ अ ट्रायंगल फाइंड आउट करण्यासाठी आपण डिटर्मिनंटचा उपयोग करतोय, ते आपण ऍप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट मध्ये बघणार आहोत. म्हणजे जिथं आपण डिटर्मिनंटचे ऍप्लिकेशन्स बघणार आहोत. बरोबर. म्हणजे दिलेल्या समजा तुम्हाला 3 लाईन्सचे इक्वेशन दिलेले असतील तर त्या 3 लाईन्स कॉन्करंट आहेत की नाही यासाठी पण आपण डिटर्मिनंटचा उपयोग करतोय. 3 व्हर्टायसेस तुम्हाला दिलेले असतील किंवा 3 पॉइंट्स असतील तर त्या पॉइंट्स पासून तयार होणारा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा एरिया पण आपण 3x3 चा डिटर्मिनंट यूज करून फाइंड आउट करणार आहोत युजिंग द डिटर्मिनंट. ते 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत का नाही हेही आपण डिटर्मिनंटच्या सहाय्यानं सांगणार आहोत. कारण लक्षात घ्या, जर त्या ट्रायंगलचा एरिया जर 0 आला तर आपण ते 3 पॉइंट्स काय म्हणतोय, दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर. हे सगळं आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट मध्ये बघणार आहोत, जिथं तुम्हाला 3x3 चा डिटर्मिनंट आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करता यायला पाहिजे. आता मग 1 by 1 बघूया. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2x2. आता लक्षात घ्या, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2x2 किंवा फक्त इथं 2 सुद्धा म्हणतात, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. का? कारण याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स दोन्ही सेमच आहेत ना, 2 रो आणि 2 कॉलम. बरोबर. त्यामुळं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 असं सुद्धा म्हटलं तरी काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, फक्त तिथं हे 2x2 मी लिहिलेलं आहे, हे वाचताना आपण 2x2 असं वाचायचं, 2 into 2 नव्हे. आणि तिथं पण 3x3 लिहिलेलं आहे, ते तुम्ही 3 into 3 न म्हणता 3x3 असं रीड करा. बरोबर. तर बघा, मग सर्वांना लक्षात आलं, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2x2 म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 जरी म्हटलं तरी चालेल, 2 म्हणा किंवा 2x2 म्हणा, कारण इथं रो आणि कॉलम्स कसे आहेत, सेम आहेत, इक्वल आहेत. आता आपण 2x2 चा जो डिटर्मिनंट आहे तो तुम्ही 10th मध्ये बघितलेला आहे. परत एकदा थोडंसं रिवाइज करूया. काय नेमकं बघा, A, B, C आणि D, these are the 4 numbers. These are the 4 integers. आता लक्षात घ्या, इंटिजर्स म्हणा किंवा हे नंबर्स म्हणा, रिअल नंबर्स म्हणा किंवा कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तरी चालेल. कारण आपण जेव्हा 2x2 चे डिटर्मिनंट असतील किंवा 3x3 चे डिटर्मिनंट आपण बघणार आहोत, त्याच्या व्हॅल्यू जेव्हा आपण काढणार आहोत तेव्हा याच्यात ते नंबर्स, काही नंबर्स आपण इमॅजिनरी पण घेणार आहोत आयच्या फॉर्म मध्ये. बरोबर. त्यावेळेस पण मी सांगेन, पण लक्षात घ्या, ABCD these are the numbers, एनी नंबर्स. बरोबर. तर हे 4 नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि हे 4 नंबर्स आपण 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये असे अरेंज करतोय की ज्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स असतील. तर या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2x2 किंवा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. लक्षात आलं का? बघा, इथे एकूण किती एलिमेंट्स आहेत, 4 एलिमेंट्स आहेत आणि हे 4 एलिमेंट्स आपण 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स मध्ये अरेंज केलेले आहेत. बरोबर. तर याला आपण काय म्हणतोय, डिटर्मिनंट असं म्हणतोय. बरोबर. आणि हा जो डिटर्मिनंट आहे तो बघा, तुम्ही आठवतं काय, 10th मध्ये तुम्ही D न डिनोट केलेला आहे किंवा आपण डेल्टाने पण हा डिटर्मिनंट काय करतोय, डिनोट करतोय. सो डेल्टा इज इक्वल्स टू काय झालं, A, B, C आणि D. लक्षात आलं का? बघा, दिस इज
डिटर्मिनंट और धिस अरेंजमेंट इज सेड टू बी डिटर्मिनंट. आता मग तुम्हाला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट लक्षात घ्या. 2/2 डिटर्मिनंट असेल तर हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केलेला आहे. बरोबर. याची व्हॅल्यू तुम्हाला आठवते का बघा. याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करताना काय करता. यस, हा मेन डायगोनल आहे आणि हा सब डायगोनल आहे. तर तुम्ही काय करताय, मेन डायगोनल्सच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट करताय आणि मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट. म्हणजे कसं, यस ए इंटू डी आणि मायनस किती बघा बी इंटू सी ही झाली त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. लक्षात घ्या. सर्वांना लक्षात आलं का बघा. डी न किंवा डेल्टाने तुम्ही ते डिटर्मिनंट किंवा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी काय करताय, रिप्रेझेंट करताय. समजा तुम्हाला एखादा 2/2 चा डिटर्मिनंट दिलेला असेल तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कसं फाइंड आउट करतोय, तर मेन डायगोनल्सचा प्रोडक्ट म्हणजे ए आणि डी यांचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सचा प्रोडक्ट सी इंटू बी. आता लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहित आहे की प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. म्हणजे मी जर समजा ए इंटू डी च्या ऐवजी डी इंटू ए घेतलं चालतं ना. सी इंटू बी च्या ऐवजी मी बी इंटू सी घेतलं काही फरक पडत नाहीये. हा, प्रोडक्ट कम्युटेटिव्ह आहे मात्र सबस्ट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. त्यामुळं अगोदर समजा तुम्ही हा प्रोडक्ट सब डायगोनलचा प्रोडक्ट मायनस मेन डायगोनलचा प्रोडक्ट असं चालणार नाही. मी प्रोडक्ट कम्युटेटिव्ह आहे असं म्हटलं, सबस्ट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. हा, इथं जर ऍडिशन असतं तर काही अडचण नव्हती, पण इथं सबस्ट्रॅक्शन आहे त्यामुळं इथं ऑर्डर खूप महत्वाची आहे. सुरुवातीला मेन डायगोनल्सच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट घ्यायचा मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट. बरोबर. त्या दोन प्रोडक्टचा तुम्हाला डिफरन्सच घ्यायचा आहे, ऍडिशन नाही. बरोबर. तर सर्वांना लक्षात आलं का बघा. हे आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. मग याची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल बघा. An arrangement of 4 numbers A, B, C, D inside a 2 vertical lines which contains 2 rows and 2 columns is said to be determinant of order 2/2 or determinant of order 2. बरोबर. सर्वांना लक्षात आलं का बघा. 4 एलिमेंट्स दिलेले आहेत इनसाइड 2 वर्टिकल लाईन्स. आपण त्यांची अशी अरेंजमेंट केली की ज्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम असतील तर त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, डिटर्मिनंट असं म्हणतोय. आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतोय, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन सब डायगोनल. बरोबर. आता मग याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी. फॉर एक्झाम्पल समजा 2, 3, -4 आणि 5 हा डिटर्मिनंट तुम्हाला दिलाय आणि या डिटर्मिनंटची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर मग मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर माझ्या डोळ्यासमोर लगेच आलं पाहिजे की काय करायचं आहे, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल 2 इंटू 5 मायनस प्रोडक्ट ऑफ सब डायगोनल -4 इंटू 3 झालं. आणि मग या ठिकाणी किती येतं बघा, हे 2 5 आर 10 आणि इथं मायनस मायनस प्लस होतं 4 3 आर 12. बरोबर. आणि मग 10 प्लस 12 किती येतं 22. सो व्हॅल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट इज 22. म्हणजे हा 2/2 चा डिटर्मिनंट आहे जो तुम्हाला 10th मध्ये पण झालाय. परत मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. जेव्हा एक्झाम्पल्स येतील आणखी एक्झाम्पल्स आपण याचे बघणार आहोत. बरोबर. पण सर्वांना 2/2 चा डिटर्मिनंट किंवा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 लक्षात आलेलं आहे. आता असंच मग आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 किंवा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 कडे जाऊया. आता बघा ना, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 काय असणार आहे. जसं आता इथं 2/2 मध्ये किती एलिमेंट्स होते, 4 एलिमेंट्स होते. तर 3/3 मध्ये काय असणार आहे, देर आर 9 एलिमेंट्स. बरोबर. म्हणजे तुम्हाला 9 एलिमेंट्स दिलेले असणार आहेत आणि ते 9 एलिमेंट्स तुम्हाला असे अरेंज करायचे आहेत इनसाइड अ 2 वर्टिकल लाईन्स दॅट कंटेन्स इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे जेवढे रोज असतील तेवढेच काय असले पाहिजेत, कॉलम्स असले पाहिजेत. त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. मग डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 ची डेफिनेशन काय असणार आहे बघा. 9 एलिमेंट्स कॅन बी अरेंज इनसाइड 2 वर्टिकल लाईन्स विच कंटेन्स 3 rows and 3 columns, then that arrangement is said to be what, determinant of order 3. म्हणजेच काय बघा आता इथं A,
बी सी डी ई एफ जी एच आणि आय, बरोबर ना. आता हे 9 इलेमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर. आणि हे 9 इलेमेंट्स तुम्हाला काय करायचे बघा, 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये असे अरेंज करायचे की जिथं रो जेवढे आहेत तेवढेच काय असले पाहिजेत, कॉलम्स असले पाहिजेत. मग आपण ती अरेंजमेंट कशी करतोय बघा, डी इज इक्वल्स टू लिहितो मी या ठिकाणी, यस, ए बी सी डी ई एफ जी एच आय, बरोबर. ही झाली अरेंजमेंट की ज्या अरेंजमेंट मध्ये जेवढे रोज आहेत तेवढेच काय आहेत, कॉलम्स आहेत. तर या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3x3, बरोबर. बघा ना इथं किती 3 रो आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. मग हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू, हे खूप महत्वाचा पॉइंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3x3 हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला पाहिजे, कारण 2x2 तुम्हाला 10th मध्ये झालंय, 3x3 तुम्हाला नवीन आहे. आणि इथून पुढे तुम्ही 11th नंतर 12th मध्ये पण तुम्ही याचा यूज करणार आहे. त्याबरोबर तुम्ही पुढे हायर एज्युकेशनला म्हणजे डिग्रीसाठी किंवा पुढे कुठं तुम्ही ऍडमिशन घ्याल बॅचलर डिग्रीसाठी, तर तिथं सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे, लक्षात घ्या. तर मग आता याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची बघा, व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. तर व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी बघा प्रोसिजर आहे, डी इज इक्वल्स टू किंवा डेल्टा आपण म्हणूया. काय करतो बघा, हा जो पहिला रो आहे फर्स्ट रो, त्या फर्स्ट रोचे इलेमेंट्स आपल्याला घ्यायचे एक 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 करून, आणि मग जो इलेमेंट घेऊ तो इलेमेंट ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉप करायचा आहे. आणि राहिलेले जे इलेमेंट्स आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे राहिलेले जे इलेमेंट्स असणार आहेत बाळांनो, ते इलेमेंट्स काय असणार आहेत, 2x2 चेच इलेमेंट्स, म्हणजे 2x2 ऑर्डरचेच तो काय असणार आहे, डिटर्मिनंट असणार आहे. त्या फॉर्म मध्येच ते इलेमेंट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. कसं बघा, आता सुरुवातीला काय करायचं, पहिला एलिमेंट घेतला मी ए. आता ए हा इलेमेंट पहिल्या रो मध्ये आहे, रो तर या तिन्ही इलेमेंटसाठी एकच आहे, फिक्स आहे. फक्त बदलेल तो काय, पोझिशन बदलेल, म्हणजे इलेमेंट बदलला की त्यांचा फक्त काय बदलेल, कॉलम बदलेल. तर बघा इथं मग ए हा इलेमेंट घेतला, तो ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम आपल्याला ड्रॉप करायचा आहे. मग बघा रो तर ड्रॉप केला, कॉलम आपण जर ड्रॉप केला तर राहिलेले इलेमेंट्स कोणते दिसतात, ई एफ एच आय. मग ते इलेमेंट्स मी इथं घेतोय बघा, ई एफ एच आणि आय. लक्षात आलं का बघा. नंतर पुढे आता पुढचा एलिमेंट, मात्र पुढचा एलिमेंट घेताना तो काय घ्यायचा, मायनस ऑफ बी. जर बी हा ओरिजिनलीच तो नंबर तिथं मायनस असेल तर मायनस मायनस तो प्लस होईल. पण लक्षात घ्या बी काय काय असे ना, पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे किंवा झिरो असू दे, तुम्ही इथं मायनस ऑफ बी घ्या. आणि पुन्हा मग बी हा इलेमेंट ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम, रो तर फर्स्ट रोच आहे ना, रो ए बी सी साठी एकच कॉमन रो आहे, फक्त बदलेल तो कॉलम. तर तो सेकंड कॉलम मध्ये आहे तो कॉलम तुम्हाला काय करायचा आहे, ड्रॉप करायचा आहे. लक्षात घ्या तो कॉलम ड्रॉप करा. राहिलेले एलिमेंट्स काय, डी एफ जी आणि आय. मी या ठिकाणी घेतोय डी एफ जी आणि आय. लक्षात आलं का बघा. आणि त्याच्यानंतर पुढं, आता पुढं काय करायचं बघा, राहिलेला तिसरा एलिमेंट कोणता आहे, प्लस सी. थर्ड एलिमेंट घेतला. आता तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम, रो फिक्स आहे, कॉलम फक्त बदलेल, तो ड्रॉप करा. मग राहिलं काय बघा, डी ई जी आणि एच. लक्षात आलं का बघा. काय काय केले या ठिकाणी, पहिल्या रोचं एलिमेंट्स तुम्हाला घ्यायचे, एक 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 एलिमेंट्स घ्यायचा आहे. फर्स्ट एलिमेंट घेतला, तो एलिमेंट ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम ड्रॉप केला, राहिलेले एलिमेंट्स 2x2 च्या फॉर्म मध्ये लिहिले. मायनस सेकंड एलिमेंट ऑफ फर्स्ट रो बी, म्हणजे मायनस बी, पुन्हा तो कॉलम ड्रॉप केला, रो तर ड्रॉप करायचा, डी एफ जी आय 2x2 च्या फॉर्म मध्ये डिटर्मिनंट आपण लिहिला. प्लस सी, कॉलम ड्रॉप केला, डीई जी एच 2x2 च्याच फॉर्म मध्ये आपण तो डिटर्मिनंट लिहिलेला आहे, बरोबर. आणि आता मग मला सांगा 2x2 चा डिटर्मिनंट, त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो ना, किंवा फाइंड आउट केलेलीच आहे आणि तो सोपा आहे ना, व्हॅल्यू फाइंड आउट करणं खूप सोपं आहे. तर मग इथं आता मग त्याची पण व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग डी इज इक्वल्स टू किती येतं बघा, ए ई इंटू आय दॅट इज अ ई आय मायनस एच इंटू एफ दॅट इज अ एच एफ. मेन डायगोनल मायनस सब डायगोनल. त्याच्यानंतर मायनस बी
बघा मेन डायगोनल मायनस सब डायगोनल म्हणजेच काय DI मायनस GF, मेन डायगोनल मायनस सब डायगोनल, आणि प्लस C मेन डायगोनल मायनस सब डायगोनल DH minus GE, and remember this is the value of determinant of order 3 by 3. म्हणजे 3 by 3 डिटर्मिनंटची ही असणार आहे व्हॅल्यू. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला दिलेला डिटर्मिनंट असेल तो ऑर्डर 2 by 2 चा असेल किंवा ऑर्डर 3 by 3 चा असेल तर तुम्हाला त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता यायला पाहिजे. सर्वांना या स्टेप्स लक्षात आलेत का बघा. इथं तुम्ही काय करायचं, फर्स्ट एलिमेंट तो कॉलम रो ड्रॉप केला 2 by 2 चा फॉर्म आला, मायनस सेकंड एलिमेंट पुन्हा तो कॉलम रो ड्रॉप केला परत 2 by 2 चा फॉर्म आला, प्लस थर्ड एलिमेंट कॉलम रो ड्रॉप करा पुन्हा 2 by 2 चा फॉर्म येतो, आणि ते कॅल्क्युलेशन 2 by 2 चा डिटर्मिनंट तुम्हाला सिंपल फॉर्म मध्ये आपल्या सोडवायचा आहे. मेन डायगोनलचा प्रोडक्ट म्हणजे मेन डायगोनलचे जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्स वरील एलिमेंट्सचा प्रोडक्ट, बरोबर. या पद्धतीने तुम्ही 2 by 2 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताय आणि ती व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करताय, आणि या पद्धतीनं मग तुम्ही 3 by 3 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताय. तर मला सांगा सर्वांना 2 by 2 डिटर्मिनंट किंवा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 व्यवस्थित लक्षात आले का बघा. 2 by 2 मध्ये आपण 4 एलिमेंट्स अरेंज करतोय तर 3 by 3 मध्ये आपण 9 एलिमेंट्स अरेंज करतोय, बरोबर. ही अरेंजमेंट व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे सर्वांना, बरोबर. डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, 2 by 2 चा असेल किंवा 3 by 3 चा असेल त्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या सर्वांना लक्षात आलेलं आहे. तर आता मग इथे मी काय करतोय 3 by 3 चं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतोय म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते लक्षात येईल. आता बघा 3 by 3 चं एक एक्झाम्पल मी या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. तर इथे तुम्हाला जो डिटर्मिनंट दिलाय त्यामध्ये एकूण 9 एलिमेंट्स आहेत म्हणजे हा 3 by 3 चा डिटर्मिनंट असणार आहे म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम्स आहे, लक्षात घ्या. आणि याची आपल्याला आता व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा मग मी काय करतोय, गिवन D is equals to write the given determinant 3 minus 4 1 2 0 minus 2 5 3 आणि 6 आहे, बरोबर ना. आता मग इथं पहिली स्टेप आपली काय बघा, मी तुम्हाला सांगितलं पहिल्या रोचे एलिमेंट्स तुम्ही घ्यायचे, एक 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 एलिमेंट्स घ्या. तो एलिमेंट ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम तुम्ही ड्रॉप करायचा आणि राहिलेले 2 by 2 च्या फॉर्म मधले एलिमेंट्स तुम्हाला तिथं रिप्रेझेंट करायचे, लिहायचे, बरोबर. तर बघा मग इथं काय करूया, 3 हा पहिला एलिमेंट घेतला तो ज्या कॉलम मध्ये रो तर त्यांचा एकच फिक्स आहे कारण आपण पहिल्या रोचेच एलिमेंट्स घेतोय. लक्षात घ्या तुम्ही डिटर्मिनंट मध्ये जेव्हा मायनर्स को फॅक्टर्स वगैरे बघाल त्या आणखी पुढे जाल तुम्ही पुढच्या पॉईंट मध्ये आपण ते बघणार आहोत. म्हणजे एक्सपान्शन और व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट अलॉंग फर्स्ट रो, व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट अलॉंग सेकंड रो, व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट अलॉंग थर्ड रो, ते आपण पुढे बघणार आहोत. पुढे आहे तो पॉईंट तेव्हा मी सांगेन हे सगळं. तर बघा 3 कॉलम आपण ड्रॉप केला, रो तर ड्रॉप केलेलाच आहे. मग राहिलेले एलिमेंट्स काय आहेत बघा, 0 -2 3 आणि 6, बरोबर. आता त्याच्यानंतर पुढच्या एलिमेंट कडे जाऊया, -4. मी या ठिकाणी मुद्दामच मायनस म्हणजे सेकंड जो एलिमेंट घेतलाय तो निगेटिव्ह घेतलाय कारण तुम्हाला ते क्लिअर होईल. जर तो पॉझिटिव्ह असेल तर काही अडचण नाही, मायनसच होणार आहे. मात्र मायनस असेल तर तो मायनस मायनस प्लस होईल. तर बघा -4 पुन्हा इथं काय केला, तो ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम मी ड्रॉप केला. राहिलेले एलिमेंट्स काय आहेत बघा, 2 -2 5 आणि 6, लक्षात येतं का बघा. आणि नंतर +1. आता तो कॉलम जर ड्रॉप केला तर एलिमेंट्स कोणते राहिलेले आहेत बघा, 2 0 5 आणि 3, लक्षात आलं का बघा. म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय केला, 3 घेतला तो कॉलम ड्रॉप केला 0 -2 3 6, मायनस सेकंड एलिमेंट कॉलम ड्रॉप केला 2 -2 5 6, नंतर थर्ड एलिमेंट 1 कॉलम ड्रॉप केला 2 0 5 3, बरोबर. आणि आता हे जे 2 by 2 चे जे डिटर्मिनंट्स दिलेले आहेत ते आपल्या रेग्युलर मेथडनी सॉल्व्ह करायचे. प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन सब डायगोनल, प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन मेन डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन सब डायगोनल, मेन डायगोनल मायनस सब डायगोनल. करूया कॅल्क्युलेशन्स. मग फक्त आता हे कॅल्क्युलेशन्स करत असताना तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे. काय बघा, सर्वांना माहित असणार आहे मायनस इंटू मायनस काय होतं, प्लस होतं.
प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होतं लक्षात घ्या, आणि मायनस इंटू प्लस काय येतं, मायनस होतं. प्लस इंटू प्लस प्लसच होणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन सर्वांना माहित असलं पाहिजे. ह्या प्रोसिजर जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय तेव्हा ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन करेक्ट येणार आहे, त्यात काही चूक होणार नाही. तर बघा मग काय येणार आहे तिथे कॅल्क्युलेशन बघा. यस, 3 घेतला, प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ सब डायगोनल, 0 इंटू 6 0 मायनस 3 इंटू मायनस 2 किती येतं, -6. मेन डायगोनल मायनस सब डायगोनल. आता तिथं मायनस मायनस काय आला, 4. बघा 2 6 आर 12 आणि मायनस 5 इंटू -2 दॅट इज -10. लक्षात घ्या. आणि पुढं प्लस 1 मेन डायगोनल मायनस सब डायगोनल, 2 3 आर 6 मायनस 5 इंटू 0 दॅट इज 0. आणि आता सिम्प्लिफाय करूया. बघा इथं मायनस मायनस काय झाला, प्लस 0 प्लस 6 काय झालं, 6 6 3 आर, म्हणजे मी इथं असं लिहितो 3 इंटू 6 लिहितो, प्लस 4 इथं मायनस मायनस प्लस झाला, आणि 12 प्लस 10 दॅट इज 22 प्लस 1 6 मायनस 0 दॅट इज 6. आणि आता सिम्प्लिफाय करा. 6 3 आर 18, 22 4 आर हाऊ मच 88, आणि प्लस 6 1 आर 6. नाउ सिम्पली टेक दिस सम. यस, 88 प्लस 18 जर तुम्ही केला तर किती येतं बघा, 88 प्लस 10 98 प्लस 8 म्हणजे 106, 106 प्लस 6 means 112. So this is the value of given determinant of order 3/3. तर सर्वांना लक्षात आले का बघा. पहिल्या रोचे एलिमेंट्स आपण घेतलेले आहेत, 3 घेतला, कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलेले एलिमेंट्स घेतले. मायनस सेकंड एलिमेंट घेतला, कॉलम रो ड्रॉप केला, राहिलेले एलिमेंट्स घेतलेले आहेत. आणि प्लस थर्ड एलिमेंट घेतला, कॉलम रो ड्रॉप केला, राहिलेले एलिमेंट्स आपण घेतलेले आहेत. आणि 2/2 चा डिटर्मिनंट आपण नेहमीच्या पद्धतीने मेन डायगोनल मायनस सब डायगोनल, 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 लक्षात ठेवा व्यवस्थित. त्या पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, 112. बरोबर. तर या पद्धतीनं आपण आणखी एक्झाम्पल्स बघणार आहोत. लक्षात घ्या. तर पुढच्या लेक्चरला आपण या 3/3 डिटर्मिनंटचे आणखी एक्झाम्पल्स बघूया. त्याबरोबर त्याच्या प्रॉपर्टीजवरचे पण एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. पुढच्या लेक्चरला आपण ते सगळं डिटेलमध्ये बघूया.